रामकृष्ण हरी. माऊली महावैष्णव यांनी गीतेवरील टीका भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीमध्ये आणि प्रथम अध्यायामध्येच जाणतेन गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. म्हणून जाणतेने, तर का म्हणून, ज्यावेळेस म्हणून आला तर त्याच्या पूर्वपीठिका तर की चिंतामणी झाली आहे ती सदा विजयवती मनोरथी, किंवा जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. तर जसं आपणास एखाद्या वृक्षाला त्याच्या प्रत्येक पानाला फाट्याला पाणी न देता मूळ सिंचने सहजे, मूळ खोडाला पाणी घातल्यानंतर सिंचन केल्यानंतर ते आपोआप जसं बहरतं, किंवा हातामध्ये चिंतामणी किंवा चिंतामणी किंवा जैसे डोळ्या अंजन भेटे तेवेळी दृष्टीस फाटा फुटे मग पाहिजे तेथ प्रगटे. आणि या पूर्वीच्या ज्या दोन काही ह्या माऊलींच्या ज्या ओव्या की का म्हणून, तर जसं की जो काही चिंतामणी आपल्या जशी कामधेनू असल्यानंतर तिच्याकडून जसं प्रत्येक गोष्ट किंवा चिंतामणी कुठल्याही चिंतेचं हरण करणारा तो मणी, चिंतामणी नामक तो मणी. आणि ज्याला मिळाला किंवा ज्याच्याजवळ असला त्याला चिंता करण्याचं कारणच नाही. त्याच्या मनात आलं पूर्ण काम मनोरथी, त्याचा सदा विजयवृत्ती, विजयीच होतो. तद्वत त्या न्यायाने ज्याला कोणाला जर ज्ञान मिळवायचं असेल, मग ते कुठल्याही क्षेत्राचं असो, की म्हणून जाणतेन गुरु भजिजे आणि त्याने कृतकार्य होईजे. जसं जाणणारानं गुरुला भजावं म्हणजे भजन करावं. आणि ज्या गुरु म्हणण्यापेक्षा सद्गुरू, की आणि गुरु अनेक भेटतात किंवा अनेक क्षेत्रातले वेगवेगळे गुरु, पण सद्गुरू की या भवसागरातून तारून नेणारा असा सद्गुरू. आणि सद्गुरूची आवश्यकता का? आता ह्या विज्ञान युगामध्ये बऱ्याच मित्रांना असं वाटतं की आता या गोष्टी कालबाह्य झाल्या, परंतु मी असं म्हणेन की जर आईवडिलांना जर आपल्याला निर्माणच केलं नसतं, हे जगच दाखवलं नसतं, तर म्हणून मातृदेवभाव, आईला देव किंवा पितृदेवभाव, वडिलांना देव किंवा आचार्य देवभाव, तर हे देव का मानायचे? ठीक आहे, आता आपण स्वतःच्या पायावर उभं राहून की लात मारीन तिथं पाणी काढीन हे आपण अहंकारानं म्हणतो, परंतु यासाठी इथपर्यंत अर्भकाच्यासाठी इथपर्यंत आणण्यासाठी तरी कोणाची तरी गरज होती ना. आणि म्हणून अशा प्रकारे माऊलीने गुरुचं, सद्गुरूचं आणि महत्त्व सांगताना की म्हणून तर हे सगळं आपल्याला आज आपण इथपर्यंत आलो म्हणून जाणतेन गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. अशा प्रकारे आणि माऊलीने प्रथमाध्यायामध्ये आणि देवतांना आणि गुरुला वंदन करताना नमनातील वंदनाची आणि अशा प्रकारची ही 25वी क्रमांकाची ओवी. आणि यामध्ये
अशा प्रकारे वर्णन केलेलं दिसतं. रामकृष्ण हरी.